आपला व्हिडिओ खूप दिवसाने आलेला आहे, कारण का आम्ही आता बाहेर पडलो आहे टुवर्ड्स गावी जायला आपल्या. म्हणजे जो आपला लास्टचा व्लॉग आपण बघितला होता माझा इस्लामपुरामधील गाव, त्याचं कारण हे असणार आहे की आता आहे लग्न सराई वगैरे झाली आहे, तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील. आता असणार आहे आपलं गावचं गोंधळ आणि जागरण. आणि आपल्या सगळ्या जे आहेत आपले प्रमुख देवस्थानं, उदाहरणार्थ झालं आमचा कुलदैवत पालीचा खंडोबा, नायकबा आणि ज्योतिबा आणि अंबाबाई कोल्हापूरची, ह्या सगळ्या देवांचं दर्शन होणार आहे. आणि त्याच्यानंतरचे प्रत्येक आता ब्लॉग येत असणार, ब्लॉग नंबर 1, 2, 3, 4 सलग असणार आहे. आणि आपण आता टुवर्ड्स आता कुठे आहे आपण आहे नवी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे. आता पहिलं आपलं असणार आहे आपलं जेजुरी पुण्याची खंडोबा. तर हा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि लाईक करा, शेअर करा सगळ्यांसोबत, आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आमच्यासोबत आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर भेटूया आता आपण पुढे. मंडळी आता आपण एक्सप्रेस वेला कनेक्ट झालेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण आता खालापूर नाही खोपोली फूड कोर्टमध्ये रेस्ट करायला, म्हणजे काहीतरी फ्रेशन अप व्हायचं आहे. भूक लागली, सकाळी निघालो आम्ही घरातून, पण नवी मुंबईचं आहे ना खूप सारे ट्रॅफिकचा इश्यू असल्यामुळे ना आम्हाला लेट झाला. आणि मध्ये आता आमच्या मिस्टरांचे जे आहेत मित्र, कोण आहे मित्र? सुनील जे आपण गोव्याचे आपले जे ब्लॉग झाले ना, त्या गोव्याच्या ब्लॉगमध्ये आपण राजापूरला त्याच्या घरी थांबलो होतो, त्याला आपण जाऊन भेटलो. ॲक्च्युली त्याच्यावर एक खूप वाईट इन्सिडेंट झाला, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याच्यामुळे तो आहे सध्या गेले 2 महिने बेड रेस्टवरती आहे. लवकरच त्याचं रिकव्हरी होऊ दे हीच आपली स्वामींचरणी प्रार्थना. आणि खूपच आम्हाला ॲक्च्युली खूप दिवसापासून त्याला भेटायचं होतं, पण काय योग जुळून येत नव्हता. तर फायनली मी हर्ष बोलली की नेहमी गावाला जातो ना तर लेट नाईटच होतो रिटर्न यायला आपल्याला ठाण्यामध्ये, आणि तो आहे एक्झॅक्ट ठाणा संपल्यावरती राहायला. तर मी बोलली की आज काही होऊ दे, आपण ज्या ठिकाणी निघालो आहे तिथे मग माझ्या भाच्याने आईकडे जाण्याचं ठरवलं भेटायला. तो आईकडे गेला आणि मी पार्टी त्याला भेटायला गेलो. तर रोड खूपच नॅरो होता तो रोड, एकदमच छोटा. तरी हर्षने ड्रायव्हिंग स्किल चांगली होती, त्याच्यामुळे त्याने छोट्या छोट्या रोडमधून पण गाडी काढली. आणि आता आपण एक्सप्रेस वेला लागलेलो आहे. तर इथून आपलं अंतर आहे जेजुरी गडाचं जवळजवळ किती किलोमीटर आहे? 150 किलोमीटर तरी आहे. तर आपण डायरेक्ट जेजुरी गाठणार आहे, नंतर पुढचा प्रवास. पहिला थांबूया खायला थांबायचं आलाय, भूक लागली त्यांना. सकाळी त्यांनी फक्त त्यांचं तो शेक असतो ना मिल्कशेकचं वेचं तेच घेतलं आणि मी थोडेसे पोहे बनवले होते, पोहे खाल्ले आणि मग आम्ही निघालो. आता खोपोलीला फूड कोर्टमध्ये थांबणार आहोत. पाठीमागून आपली दुसरी गाडी येते आहे मंडळांची, आपल्या काय बोलतात त्याला परिवाराची दुसरी गाडी येते आहे. लाईव्ह लोकेशन शेअर केलं आहे मी आमच्या सुनबाईला. तर भेटूया आता आपण डायरेक्ट खोपोलीला. खाण्याची एकच आहे. अरे झालं खाऊन, हे बघा संपल्यानंतर काय तुम्ही किती मस्त आहे ना हेच करायचं होतं ना अनिकेतच्या लग्नामध्ये. कशाला तुम्ही फोटोग्राफर वेगळा असतो, ब्लॉगिंग कॅमेरा वेगळा आहे, फरक आहे त्याच्यामध्ये. फूड कोर्टमध्ये आलेलो आहे आपण, खाऊन झालेलं आहे नेहमीप्रमाणे आम्ही खाऊन झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला शूट करायचं आहे. वडापाव, भजी, निदान भरलेलं होतं तेव्हा मस्त झालेलं आहे, पोट भरलेलं आहे. दुसऱ्या कुणाला तर प्लेटी घेतल्यात आणि फोटो नाही आपल्याच खाल्लंय, दुसऱ्याचं नाही आहे. आता कुठे डायरेक्ट जेजुरीला जायचं आपल्याला. तिथेच व्हिडिओ एंड करूया. फूड कोर्टमध्ये आपलं सगळं खाऊन झालेलं आहे. ठीक आहे, इथे आपण जवळजवळ एक अर्धा तास स्पेंड केलेला आहे. वॉशरूम वगैरे सगळं झालेलं आहे. एवढा
जोरात हॉर्न वाजवतोय प्वां करून. जवळ आल्यानंतर हॉर्न वाजवतोय लोक. लांबना हॉर्न नाही वाजवणार, जवळ आल्यानंतर हॉर्न वाजवणार. ठीक आहे, चला आता बघू पुढे काय ट्रॅफिक आहे त्याप्रमाणे. आता आपण आपलं टार्गेट आपलं आजचं आहे फर्स्ट डेस्टिनेशन जेजुरी. जेजुरीचं गड आपल्याला चढायचं आहे आणि नवीन नवरा नवरी तो नवरा नवरीला उचलून घेईल ते सगळं आपल्याला शूट करायचं आहे. अगोदर पण आपण जेजुरी शूट केलेली आहे, तुम्ही बघितलं असेल आपल्या मागच्या खूप अगोदरच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मित्रांनो. चला फायनली आता आपण जेजुरीच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. गड चढायला सुरुवात केलेली आहे आपण आणि इथून अंतर आहे आपलं ॲटलिस्ट एक तासाचं अंतर आहे ना. 1 तासाचं अंतर आहे. गड चढतोय आता आपण इथून. खाली केली तर चालेल. फायनली आता आपण पोचलेलो आहे जेजुरी गडाच्या पायथ्याशी. अथक परिश्रम करून पोचलेलो आहे. खूप वेळ लागला ॲक्च्युली, खूपच जास्त वेळ लागला. वाजले किती 3 वाजले. आणि आता आपण गड चढायला सुरुवात करूया. रोड छोटा असल्यामुळे ना खूप वेळ लागला, 2 तास एक्स्ट्रा. गावागावातून जातो रोड. ठीक आहे, आता कुठून जायचं आहे आता बघूया. बहुतेक आजी इकडून जायचं का? ओके, इथून जायचं आपल्याला वरती. आपण सेकंड टाईम आलो आहे इथे ॲक्च्युली. झालं बाबा तुला. नाही नवीन जुनं काय नसतं तसं. देव नवीन आहेत का? तसं नसतं. देव नवीन आहेत का? उचलावं लागतं 5 पायऱ्या. काय मी पण उचलू हा, वर. एक वर म्हणजे काय? परत उशीर आहे का? 5 पायऱ्या पुढे, पहिल्या 5 पायऱ्या. 1 2 3 4 5. 5 इकडे. ए बाबा, अरे मी पण उचलू का? नाही नाही नको राहू. मी उचलू मला काय? मी उचलू मला काय नाही. मी उचलू का तुला? नको नको मला नको. नको पक्का पक्का आपण उचलू. आपल्या देवाच्या इथे केलं ना आणि इथे आलेलो आपण. नाही आपण लग्न झालेलं तेव्हा आलो. लास्ट टाइम खंडोबाला गेलो तेव्हा मी उचलले होते. कुठं राहिला? तयारी वॉशरूम आहे का? चहा घ्यायचं का? चहा आता अनिकेत मनीषाला उचलून घेणार आहे. 3 4 5. चप्पल तिथे काढ साईड. चहा घ्यायचा का? चप्पल घेऊन चल ना. चप्पल घेऊन वर गेल्यावर काढू ना चप्पल. चल चल. हा वर जाऊया आपण चप्पल काढायला. हे किती रुपयाला आहे? इथे उचल घालून इथे. अरे चल 1 2 3 4. इथे इथे चप्पल चप्पल. हॅलो चप्पल काढ, नंतर चप्पल घेऊन या. आले का महाराज? ठीक आहे ठीक आहे. नंदीचा पूजा करायची ना, नंदीचा पूजा करायची. हे नंतर घेऊन चल चप्पल. हां नंतर घेऊन चल चप्पल. भंडारा भेट पावन कर. पदर घ्या ताई डोक्यावर, हाताची ओढ करा पाठी. आडनाव काय तुमचं? गायकवाड परिवारांचा देवा नवीन कार्याचा, पहिल्या पायरीचा, 5 पावलीचा, नवीन संसाराचा,
गजर मान्यकर हरिओम मल्लारी जगदानाथम त्रिपुर हरिम जगद्गुरु मणिविघ्नम मानसाकांतम वंदेहम कुलदेवतम धर्मवते हर्षवते व्याग्विनी ज्ञानरूपिणी कलिदोष असं म्हणतात. भंडारा हातात घ्या. भंडा पाहून तुलगे देवा भरभरतीचा काळ देऊ दे वा इथं भंडारा म्हणा सदानंदाचा येळ कोट. हात झटकायचं नाही भंडारा, हात लावून द्यावा. लग्नात हळद लागली का नाही कशी देवा कशी हळद लागते म्हणून झटकायची नाही म्हणा. खंडोबारा या आमच्या लग्न कार्याच्या बाशिंग मंडवल्याचं संसाराचं वज उतरून घे. संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा कर भरल्या वटीनी पुत्र धनसंपत्ती दे. संसाराचा तुमच्या कृपेने खंडोबाराया वर्षाच्या पाळणं आणू दे. घरात लक्ष्मी नांदू दे. आडी अडचणी दूर कर. कोण 25 पायऱ्या उचलते, कोण 5, कोण 11. तुम्ही किती पायऱ्या उचलणार आहे म्हणा. खंडोबाराया संसाराचा भार उचलून घे. भरल्या वटीनी मुलगा दे. खंडराला बाशिंग बांधते देवीला साडी चोळी करतात. कोण 300 करते, कोण 200, कोण 500. ताईचं नाव घ्या. मालकाचं नाव घे ताई. आई वडिलांचं नाव काय तुमच्या? अरुण गायकवाड, भारती गायकवाड. लग्न कार्य आयुष्यात एकदाच. मुलं बाळ झाले कोण दक्षिणा मागत नाही. तुमची इच्छेने सांगा कितीचं करू. 300 करू का 200 करू का 500 करू? 100. खंडोबा आणि माळसाबाई दोघांच मिळून करायचं. हाताची उंच करा. लग्नात बाशिंग दोघांनी बांधलं ना दोघांच मिळून करायचे. 200 सोडायचे म्हणा. जय मल्हार. एक हाताने दान धर्म करतात भक्तांना 1000 हाताने दे. खंडेराया सोडा म्हणतात म्हणा. जय मल्हार. ताई मालकाच्या पाया जन्मेन जन्मी जोडा सुखाचा राहू दे. द्यायचं दोन्ही वटी द्यायचे. भेटवायच्या आणि दोन्ही वर व्हायच्या. इथं नाही ठेवायच्या. यांची वटी पूजा द्यावा. नवरीची आपलं वा या ताई पुढं मंडळ लावा. अखंड सौभाग्यवती ठेव. या ताई पुढं चप्पल काढून पाया पडा. चप्पल काढून पाया पडा. संसार सुखाचा कर. ह्याच्यावर दक्षिणावाला नवर देवा ह्याच्यात ठेवा. केलेला देवा 200 चा गजर मान्य देवा सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. इकडे जीवन आला सा देवा. ह्याची भांडाराची देवाला भाऊन राहिलेले घरी न्यायचा. तळी भरायची. वरती अन्नदान चालू आहे. पोटभर जेवण करून खाली या. आता पाहायला मिळते मुलं बाळ सुखी राहू दे. यांच्या कामात यश येऊ दे म्हणा. जय मल्हार. ठेवा ह्याच्यात. दान धर्म केलाय भक्तांनी देवा. 1000 हातांनी दे भक्तांना. पहिल्या इकडून जावा असं आणि पहिल्या पाहिजे मंडळ वा घ्या. मंडळ घ्या. फायनली आपल्याला नंदी पूजन झालेलं आहे. आता 5 पायऱ्या उचलायचं आहे आपल्याला. ठीक आहे चला. कसं उचल, असं उचल, असं उचल. जमेल तसं उचल ना. हो राईट साईडला घ्या. हा सरळ उचला स्ट्रेट. चला बघा पुढं. चला इकडे बघा. इकडे फोटो काढा. आवडला तर घ्या. जय मल्हार. थांबा थांबा थांबा. इकडे बघा. इकडे बघताय का? आवडला तर घ्या. थांबा, आवडला तर घ्या. बघूया कितपर्यंत जातं. बापरे 5च्या पुढे जाणार आहे वाटतं तुला. मी आणली बघा. त्याची चप्पल. त्याची दोघांची. बाबू चप्पल राहिले दोघांच्या. फोन दे इकडे फोन दे. हा मग थांबत नाही भाई. अनिकेत खूप लांब आहे. जवळ नाही आहे. नाही मोजले. फायनली आता अनिकेतली 25 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. ठीक आहे. मोजले तुम्ही? हां 25 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. तर उचलून घेतल्या त्याने मनीषाला. बघा 25 केल्या त्याने. तुम्ही 5च केल्या. राणी तिच्या वजनामध्ये जाम फरक आहे. होते मी तिच्या वजनाची. हो ना. खांद्यावर घेऊन जाईल मी वरती. वहिनी खंडोबाच्या. पकडा. बसवून झाला शूज. शूज झालं चढायला होणार. हां ते ना पटकन घालतात. आता डायरेक्ट आपण वर जाऊया. आता श्रावणी चढणार आहे. बघू आता किती वाजता. साडी बरोबर बघा बाबा मला पडशील. ठीक आहे. आणि अनिकेत आणि मनीषा पुढे गेलेत आणि आपले मंडळी चालतात. दमलं की काय? नाही
चला चला हळूहळू हळूहळू चला आता जाऊ आता वर गेल्यानंतर भेटू आपण. फायनली अभि ह्या सगळ्या नवीन पायऱ्या आहेत ॲक्च्युली आणि थोड्या मोठ्या मोठ्या आहेत. ओके चले चला. समोरच पोचलोय आपण, ऑलमोस्ट पोचलोय आपण. नवरदेव वाटतं तुला मी. लाईन भरपूर आहे. हो एवढी नाही सर. लाईन दाखवतो तुम्हाला. लाईन बघा, हे बघा ही लाईन आहे. ही अशी पूर्ण अशी लाईन आहे. तर लाईनीची सुरुवात कुठून आहे आपल्याला बघावं लागेल. काय गं लाईनीची सुरुवात कुठे आहे काय बघूया आपण. ठीक आहे. वहिनी मागे उतरली असणार. वहिनी आहे भारती वहिनीची, ती ह्याने गेली आहे बाईकने, तिला सोडलं कारण की पायऱ्या उंच आहेत त्याच्यामुळे. महादेव जय शिवाजी, जय शिवाजी. लाईन बघा पूर्ण लाईन आहे ही. इथून राऊंड फिरून जायचं आहे आपल्याला. तर तो डायरेक्ट दर्शन देणार होता तो बोलला भटजी. काय बोलते? डायरेक्ट दर्शन आता किती जणांचं काय माहिती किती घेतलं. 500 तो पूजा बिजा करेल काहीतरी. आहे आपण पूर्व दरवाजाने आतमध्ये आलो. आता आहे गडाचा पश्चिम दरवाजा. ठीक आहे. ज्या महिला किंवा पुरुष, वयस्कर महिला पुरुष ज्यांना बाईकने सोडतात किंवा गाडीतून वर येतात त्या पश्चिम दरवाजाने आतमध्ये येतात आणि जे चालत जातात त्या पूर्व दरवाजाने आतमध्ये येतात. बरोबर आहे. हे सगळं तुम्हाला तटबंदी दिसते बघा गडाची. हे जसं गडाच्या चारी बाजूला तटबंदी आहेत आणि ही लाईन आहे. तर लाईन भरपूर आहे. बघूया आता लाईन कसं काय करतं आहे. पूजा वगैरे करून आपल्याला जर दर्शन करायला भेटते पासेस थ्रू तर बघूया. म्हाळसा देवीच्या मंदिराकडे जातो आपण पहिलं. तिकडे लाईन कमी आहे. आपल्याला ते पूर्ण करू, नंतर मग खंडोबाच्या दर्शनाला जाऊया आपण. काय करायचं इकडे?
अरे यार व्हेरी गुड पैसे मला पण द्या कॉईन. चल बघायला ते विष्णुपद आहेत आणि वरती पैसे चिटकवायचे असतात. ते असं प्रथा असं करतात काय माहिती नाही कशा, पण ते पाया पडायचं प्रथा आहे. ते आपण केलेलं आहे. म्हाळसादेवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपल्याला खंडोबामध्ये जायचं आहे. तर लाईन भरपूर आहे. तर आपण बघू कुठून पूजापाठ करून तर आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटतं का बघू. अनिकेत आणि मनीषा त्या दोघांना मी एकटं पाठवलं आहे, कारण का बाकी सगळ्यांचं ऑलरेडी दर्शन झालेलं आहे आपलं. आणि कधी झालंय? गेल्या गेल्या वेळी झालेलं आहे पहिल्यांदा दर्शन. केलेलं आहे आपण दर्शन. या लोकांनी पहिल्यांदा केलं. त्या लोकांचं पहिलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पाठवलं पुढे तुम्ही जावा. आणि ॲक्च्युली लग्न सराई एवढ्या आहेत ना, नवीन लग्नाच्या जोडप्या एवढ्या तुम्हाला भेटतील बघायला. आणि लाईन खूप आहे आज, त्याच्यामुळे आम्ही मग आहे ना प्रायव्हेट दर्शनासाठी त्यांना पाठवलं आहे. 200 रुपये पर पर्सन. ही लाईन जी आहे 200 रुपये पर पर्सनची लाईन आहे. हां, ते लोक 200 रुपये घेऊन जाऊन लाईन करून 200 रुपये म्हणून दोघेजणच हां मुला मुलींना अपंगांना मोफत आहे. म्हणून त्या दोघांनाच आपण पाठवलेलं आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण थोडा टाइमपास करून वाट बघूया. सोन्याची जेजुरी. सोन्याची जेजुरी म्हणजे तुम्हाला दिसत असेल सगळीकडे भंडारा आहे बघा, सगळीकडे भंडारा. सोन्याची जेजुरी का बोलतात? कारण की पूर्ण जेजुरी जो गड जो आहे खंडोबा देवस्थान आहे पूर्ण हळदीने माखलेलं आहे. त्यामुळे त्याला सोन्याचा कलर आलेला आहे, त्यामुळे त्याला सोन्याची जेजुरी असे म्हणतात. इकडे बघा सगळीकडे भंडारा उधळत आहे आणि आपले सगळे पंडित फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. आणि पाठीच खंडोबाचं मंदिर आहे. आपण दर्शन केलेलं नाही आहे कारण खूप गर्दी आहे, म्हणून प्रायव्हेट दर्शनाला फक्त नवीन नवरी आहेत त्या लोकांनाच फक्त पाठवलेलं आहे. तर आपण दर्शन केलेलं नाही आहे. आपल्याला दर्शन ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता नेक्स्ट स्टॉप आहे आपला पालीचा खंडोबा. इथून 100 किलोमीटरचं अंतर आहे, 3 तासाचं रनिंग आहे. तर आपल्याला अंधार पडायच्या अगोदर ते दर्शन पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवतो. भरपूर गर्दी आहे. ठीक आहे, काल मुहूर्त 2 दिवस मुहूर्त होते लग्नाचे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. पूर्ण भंडाऱ्याने माखलेलं आहे. चला आता आपण बाहेर जाऊया, लंच करूया. लंच करून आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. माझा पूर्ण कॅमेरा पण हळदीने पुरा माखलेला आहे, त्याच्यामुळे पण कॅमेऱ्याचे फक्त लेन्स क्लीन करतो आहे, बाकी पूर्ण पिवळा झालेला आहे. A few moments later. नमस्कार मित्रांनो, फायनली 6, 7:30 2.5 ते 3 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे पाली या गावामध्ये. पालीच्या खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे. मंदिर बरोबर 9 वाजता बंद होतं, आपण बरोबर 8ला 1 तास अगोदर पोचलेलो आहे. ठीक आहे, चला आज जाऊन दर्शन घेऊया. मंदिराच्या आतमध्ये आपण आलो आहे. अनिकेत आणि मनीषा पुढे गेले आहेत कारण की आपण त्यांच्या मागे होतो. हा प्रिमाइसेस आहे आतमध्ये, हे बघा तुम्हाला दिसेल.
बाईक पार्किंग इकडे आहे, चप्पल इकडे काढायची आहे. सगळे नवीन जोडपे. लाईफमध्ये फर्स्ट टाइम आलेली. हां लाईफमध्ये फर्स्ट टाइम वडिलांचा खंडोबा माहितीच नव्हता एवढं वर्ष. वा वा वा, ताली बजाव इसके ऊपर. ताली बजाओ इसके ऊपर. वा देवा परमेश्वरा, ऐकले का तुम्ही? आत्ताच झालं बाहेर प्रदक्षिणा मारत. आता सगळे ते नवरा नवरी आले, नवीन जोडी सगळे एवढं. हे मंदिर आहे म्हाळसा प्रांत. हे बघा, इथून पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला. खूप छानपैकी, म्हणजे फोटो काढण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. आणि हे पूर्ण मंदिर तुम्हाला दिसेल बघा. इथून एंट्री आहे, पण आतमध्ये आपण जाणार आहोत, पण आपण शूट नाही करू शकत आपण काहीच, कारण आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. तर आपण आत जाऊ. आणि हे झालं दर्शन. आतमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे खूप छानपैकी. अजिबात गर्दी नाही, धक्काबुक्की नाही, छानपैकी. हे बघा, हे मंदिर आहे श्री खंडोबा प्रसन्न. खंडोबा आणि म्हाळसा या दोघांचं मंदिर आहे. तर मंदिरच्या समोर हे 2 दीपस्तंभ आहेत, त्याच्यामध्ये नंदी आहे. हे बघा, त्याच्यामध्ये नंदी आहे. नंदीच्या समोर बरोबर हे मंदिर आहे. ठीक आहे, आता वाजलेले आहेत 8:30. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला मंदिराचा मी व्ह्यू पण दाखवला आहे. दिसते का बघा बरोबर. ती कुठे गेली? आपलं पालीच्या खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. पाली नाही, पालचा खंडोबा. पालच्या खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. कुलदैवत. आणि नायकबाला जायला आता शक्य नाहीये, कारण की खूप उशीर झालेला आहे आणि जाऊपर्यंत मंदिर बंद होणार होणार. मंदिर, त्यामुळे आपण जाणार नाही तिथे. तर आता आपण जाऊ डायरेक्ट आपल्या घरी, इस्लामपूर मध्ये काहीतरी खाऊया, मग घरी जाऊया डायरेक्ट. कारण मग उद्या आपला दुसरा ब्लॉग असणार आहे ज्योतिबा आणि अंबाबाई.
ठीक आहे, तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आपल्या बाजूला जे गृहस्थ बसलेत काका आणि आजी आणि आजोबा, बारामतीवरून आले. ते आले आहेत बारामतीवरून आलेले आहेत. आज इथेच राहणार, आज इथेच राहिलाच आहे ना, आज राहिला. मग आता पुढे उद्या जाणार घरी का दुसरीकडे जाणार कुठे? नाही, उद्या घरी. ओके. आता येताना मळा जाणार, मळा करून अच्छा अच्छा. सातारा. ओके. ऍक्च्युली अंधार झाल्यामुळे जास्त हे लो लाईट आहे त्यामुळे light आहे. आपलं पण फुटेज बऱ्यापैकी लाइटिंग आहे. हां. तर परत तुम्हाला मी मंदिर दाखवतो. बरोबर तिथेच बसलो आहे बघा. हे बघा रात्रीच्या ह्याच्यामध्ये किती छान लायटिंग आणि दिसत आहे मंदिर पूर्ण. तर पहिल्यांदा झाले. हे बघा हा पूरा मंदिरचा प्रिमायसेस आहे. हे बघा इथून ते सुरुवात होतं मंदिर, हे पूर्ण मंदिर आहे. ठीक आहे. तर हा व्लॉग तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.